सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आता समजतंय। जळगावमध्ये सोन्याचा दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे। जीएसटीसह सोनं प्रतितोळा 99,800 रुपयांपर्यंत गेलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जाणवत असल्याचं बोललं जात आहे। आणि याच संदर्भात ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधला। पाहूया। इस्रायल आणि इराणच्या युद्धानंतर सोन्याच्या भावात तब्बल 2200 रुपयाची घसरण झाली होती। ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता। मात्र सोन्याच्या भावात पुन्हा आता वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगावच्या सराफ बाजारामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाल्याने कुठेतरी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। अमेरिकेने 14 देशांवर टेरिफाईड हे घोषित केलेलं आहे। त्यामुळे याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर झालेला आहे। ग्राहक देखील आपल्याशी जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, तुम्ही या ठिकाणी सोनं खरेदी करायला आलेला आहात आणि पण कुठेतरी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। सोनं हे 1 लाखाच्या घरात पुन्हा पोहोचताना दिसतंय। ऍक्च्युली 8-10 दिवसांपूर्वीपासनं सोन्याचा भाव थोडा कमी होता आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्ष खरेदी करायला येतो तेव्हा तो वाढलेला असतो। घरी बघून आम्ही येतो पण प्रत्यक्ष आल्यानंतर भाव वाढलेला असतो। तर सरकारने या बाबतीत काहीतरी नियम काहीतरी बनवलं पाहिजे की जेणेकरून भाव स्थिरावला पाहिजे। 1 लाखाच्या घरात आज सोनं जातंय म्हणजे सर्वसामान्यांना झेपणारच नाहीये हे। पण सोन्याचे भाव का वाढत आहेत याचं मागचं कारण काय? आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, या ठिकाणी पुन्हा 8 दिवसानंतर सोन्याच्या भावात 1500 रुपयाने वाढ झालेली आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धानंतर सोन्याचे भाव जवळजवळ 2,500 रुपयांनी कमी झालेले होते। 96,000 पर्यंत सोन्याचे भाव आले होते। पण टॅरिफ रेटला जो पॉज लागला होता, त्या टॅरिफ रेटमुळे सोन्याचे भाव 80,000 चे 1 लाख रुपये झाले। US चायनाचा जो टॅरिफ वॉर जो सुरू होता तो थांबला होता, पण आता परत टॅरिफ पॉज नंतर US ने 14 देशांवरती टॅरिफ रेट लागू केला आहे। त्याचा इफेक्ट आपण म्हणू शकता। आज परत सोन्याचे भाव 1,500 रुपयाने वाढलेले आहे। आम्ही सोनं घेतलं तेव्हा 1800 रुपये सोनं होतं तोड्याला, थोड्याला, म्हणजे 12 ग्रामला, आणि आता 1 लाख रुपये झाले। आता सोन्याचा भाव कमी व्हायला पाहिजे। सोनं घेणं आता परवडत नाही का? परवडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।